सो एकदम गडबडीत मी हा व्हिडिओ शूट करते कारण आज आहे 17 तारीख. उद्या आहे चैतन्याचा बर्थडे आणि मी त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केले आणि पहिल्यांदा माझ्या पोटात काहीतरी राहिलंय. खूप अवघडून मी फोन पकडला त्याच्यामुळे 1 मिनिट थांबा, अँगलच नेट करते. सो जसं की मी म्हणत होते की चैतन्याचा बर्थडे आहे उद्या आणि मी त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं आहे. सरप्राईज हे आहे की त्याचे जे दोघं बेस्ट फ्रेंड आहेत ते पुण्यावरनं येणार आहेत, आज लँड होणार आहे आणि मी इतक्या मुश्किलने ते माझ्या पोटात ठेवलं आहे कसं बसं. प्लॅन असा आहे की त्यांना सकाळची फ्लाईट भेटली तर ते आता येत आहेत, ऑलमोस्ट ऑन द वे, 10 मिनिटात पोचतील आणि ते बेल वाजवतील आणि मग चैतन्य डायरेक्ट ओपन करेल. लेट्स सी हाऊ इट गोज. आणि हा आहे पाटी 4चा व्हिडिओ. ऑफिसवरून येऊन चैतन्य डायरेक्ट गेम खेळायला बसला आणि हे लोक 7ला येणार होते ज्यासाठी मला खाली जायचं होतं. सो मला खूप भीती होती की हा झोपतोय का नाही, बट लकीली हा 6पर्यंत झोपला. मी पटकन आवरून खाली आले आणि बरं झालं त्यांना यायलाही थोडंसं लेट झालं, त्याच्यामुळे एव्हरीथिंग टर्न्ड आउट गुड. आणि दरवाजा तर उघड. स्वप्नावत नाही का रे? स्वप्न बघतोयस तू? हे का फालतू मी रे. काही पप्पी देऊन आज रोहिणी कसं वाटतंय मग? स्वप्नात आहेस का? थोडा वेळ गेम खेळत होतास, माझ्या अख्ख्या सरप्राईजची वाट लावून टाकलीस. असं केलं बडवाची? मला तू जाणार होती ना तिकडे ऑफिसला. हा मग काय झालं? कुठे गेलं? नाही रे, 29 कम्प्लीट होऊन 30 मध्ये जाणार आहे. मग फोन मध्ये रेकॉर्ड करायची. तू 29 संपून 30 मध्ये जाणार आहेस. अरे सुरू काय झाली असं चालू आपण 29च सांगतो. पण नाही, तुझं 20 संपलं ऑफिशियली, आता तू 30 मध्ये जाणार आहेस. अगं 30 रनिंग. परवापासनं तू 30 अँड 1 डे असं बोलला. 29 नाही, तू 20 मध्ये नाहीयेस. नाही, 29 कम्प्लीट होऊन 30 मध्ये घुसणार. आपण सांगणार काय लोकांना? तू सांगताना सांग ना, पण तू सांगताना, मी नाही कुठं म्हणतेय, पण तू 30 मध्ये गेलाय. वेलकम टू टुडेज ब्लॉग. ॲज युजल वैष्णवी आणि माझी जरा ते बोलते तिकडचं माझ्या. आता एका हाताने कॅमेरा पकडला ना, झाली होती थोडीशी भांडणं. सो घरातनं निघतानाचं शूट नाही करता आलं, पण आता कसं आहे लगेच आमचं कोल्ड वॉर नाही का, वॉर शांत झालं. सो बोल. झोप आली नाही. आपण कुठे चाललंय आज, काय करणार आहे आपण, जरा बोल, जरा तुझ्या ठळक भाषेत बोल जरा. तसं नाही, आज आम्ही चाललेलो आहोत असं कसं बोलते होतं, कर ना बच्ची. आता आम्ही चाललोय रामेश्वरम कॅफेला, तिथून आम्ही जाणार आहे इस्कॉनला. पण वैष्णवीचा मूड का नाही मी तुम्हाला सांगतो, कारण त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे म्हणून तिचा आवाज पण एवढा बारीक झालेला आहे. एकदा तिने खाल्लं की तुम्हाला कळेलच तिच्या तोंडातनं किती मोठा आवाज बाहेर निघतो. फायनली रामेश्वरम कॅफेला. सो आता इथं थोडी गर्दी आहे. नाही ह्याच्यावरनं करू ना. इथं कुठं असं बसायला जागा नसते, उभं राहूनच खायचं असतं. ठीक आहे, तर आता आम्ही टास्क वाटून घेतलंय. चैतन्य डोसा आणणार, शुभम ज्यूस, मी इडली आणि वडा आणि रोहिणी जागा पकडणार. येस करेक्ट, हेच पाहिजे. आणि जरा मल्टीटास्किंग. जा इथं डोसा घ्यायला. डोसा छान आहे राव, असं जरा छान वाटतं इंटिरियर यांचं मला, म्हणजे मस्त व काम करत असं ते वाढीव एकदम. त्यांचं ओपन किचन आहे. आणि असं उभं राहून खावं लागतं. इडल्या बनवतात ते आपल्यासाठी आणि हे आमचं आलेलं आहे घी पोळी आणि वडा आणि दही वडाही आलेला आहे. ह्या मोकळ्या ठिकाणी सिटिंग भेटली आहे आणि डोसा यायचा बाकी आहे, तर तो येईलच.
सो आता फायनली आलेलं आहे अर्धच सामान. हा ना, आणि बसायचं सिटिंग बघा इथं, पण हे सगळं चांगलं आहे, पण टेस्ट चांगली आहे. अर्ध सामान कधी येणार आहे? अर्धा सामान 15 मिनिटांनी येणार. डोसाची. चालेल, चला आपण खाऊन घेऊयात आता. आजचा स्पेशल आहे दही वडा. बघू. ओपन बटर मसाला डोसा आणि घी गार्लिक रोस्ट. घी गार्लिक रोस्ट. आणि आम्हाला खायचा आहे टोमॅटो राईस, पण तो नेहमी आउट ऑफ Available स्टॉक असतो. पण नेहमी आता out आम्हाला of एक लाल कलरचा वांगी भात दिसला. वांगी भात म्हणजे सांगा तुम्ही, वांग्याचा राईस का? मला नाही वाटत. इकडचा वांगी काहीतरी वेगळा असेल ना. बघू आपण मग. तर रिॲक्शन आली आहे पुणेकर लोकांची. रामेश्वरम कॅफे मध्ये कसं वाटतं रोहिणी? आवडलं तुला? वेगळं आहे पुण्यापेक्षा? खूप जास्त वेगळं आहे ना? वेगळं आहे वेगळं तर आहे. आणि तुला रे वांगी भात. वांगी करून आता रोहिणी चांगल्या सवयी शिकव आम्हाला. काय करायचं असतं? 32 वेळा जाऊन खायचं. रोहिणीने 32 वेळा खाल्लं. चावलं, आय मीन सॉरी, खाल्लं नाही, चावलं. आणि हा वांगी भात होता आणि एक घी पोळी इडली झाली होती. अजून घी पोळी. पाऊस पडून गेलं त्याच्यामुळे खूप गरमी जास्त होती. गरम होतं यार, वैताग आला, वैताग. ह्युमिड झाले. आता आपण पुढे चाललोय बच्चे, आपले तोंड नाही दाखवते. आता आपण चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला, जे वैष्णवीचं. हा, मी नको दिसू, माझा फक्त आवाज येतो तुझ्यात. तुझं तोंड दाखव बच्चे, दाखव. माझे हेअर्स खराब करतो. सॉरी. तर आता आम्ही चाललेलो आहोत इस्कॉन टेम्पल, जे वैष्णवीचं फेवरेट आहे, फेवरेट जागा. आय थिंक ते रोज पण जाऊ शकशील ना बच्चे, जर काही आपल्या घराच्या बाजूला बांधलं त्यांनी तर. ठीक आहे. See you there. Bye Rameshwaram. Bye Rameshwaram. Krishna 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 Hare Hare Rama Hare Krishna 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 Hare Hare Rama 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 Hare Krishna 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 Hare. ही अशी पालखी चाललेली आहे. डान्स करत करत जातात हे सगळे लोक असे इकडनं वरती, सगळे बघतो. गोविंद जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Govinda, 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 Gopala, 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 Radhe Radhe Radhe, Jai Shri Radhe, Radhe Radhe Radhe, Jai Shri Radhe, Radhe Radhe, Jai Shri Radhe. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna. बँगलोरचं ट्रॅफिक विषय खोल ना बाई. नुसता राडा आणि नुसते लोक हॉर्न मारतात रे बाबा. आणि आम्ही आलेलो आहोत चर्च स्ट्रीटला. आलेलो आहोत आणि चाललेलो मज्जा आली. आम्ही बिझी झालो जरा शॉपिंग मध्ये. आता आम्ही निघतोय. मी काय घेतलं शैताना दाखव, माझा फोन दाखव. कुठेही कधी ब्लॉग करण्यासाठी मी घेतलेला आहे हा फोन. लाव बरं इथं, लाव सीटला लाव. अयो. अरे अरे नहीं, इसको अच्छा इसको नहीं चिपकता है. इसको चिपकता है क्या सर जी? ए बाबा बाहेर जायला माझा फोन. अरे फक्त भिंतीला चिपकतं वाटतं. जाऊ दे, याडच काढलं मला.
पण ठीक आहे, तुमच्यासाठीच घेतलं मी ब्लॉग करायला, कधी कुठेही कसंही. कसं आहे, येस करेक्ट. आणि आम्ही बोबा घेतला, मला आवडतो चॉकलेट बोबा, पण चैतन्यासाठी आम्ही घेतला मँगो बोबा. आता हा मँगो बोबाच पेल मी. संपला बच्चे, आता काय पिणार आहे एक बोबा पिणार मी. ओके, हे माझा प्री बर्थडे सेलिब्रेशन. अयो, हे कुठला मजला आला बच्चे? बंद कर बंद कर. बंद कर बंद कर बंद कर लवकर. बच्चेचा Cab चेहरा वाला येतोय. कॅब वाल्याला आहे आम्ही. लिफ्ट तुमची. हा, इन फेमस लिफ्ट. तेच जरा जागा छोटी आहे लिफ्ट मध्ये, बट ठीक आहे, आता काय मस्त. चाललोय आम्ही जरा आता खायला प्यायला थोडस, आणि त्यानंतर बच्चे तिसऱ्या मजल्यावर आलो. काय आपलं काय आज शाळेला. नशिबात नाही खाली जाणं. ठीक आहे, चालेल. ओके, बाय, सी यू ॲट पिझ्झा बेकरी. आता आम्ही आलेलो आहोत आता आम्ही आलो आहोत पिझ्झा बेकरीला. कुठे पिझ्झा बेकरी दिसत नाही पिझ्झा बच्चे. बेकरी तिकडे. आणि हे आमचे 2 पिझ्झा नाही. तो एक व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये चैतन्य बोलला होता. हा. तर आमच्या फेवरेट जागर बँगलोरच्या, विच इज द पिझ्झा बेकरी. शुभम तुला इकडचा नक्की घेऊन येईल मी. सो वी गॉट शुभम फॉर पिझ्झा बेकरी. ये बाबा शुभम जरा इकडे. शुभम येतोस का? नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? काय म्हणता? असं कट करतोस त्याला? काय त्याला म्हणता? समज- करतोय मला. चालेल. आणि ही रोहिणी थोडी गोरी दिसते रोहिणी. आहोतच आम्ही. आता हाच रंगाबद्दल बोलला, हाच रंगाबद्दल मी बोलला. असंच बोलतो बच्चे. चॉकलेटच वाटतं. चला चल, मेरा Too चॅनल much बंद dark. करेगा. ट्रस्टलाचे. सो इथे ही जी मग्नोलिया बेकरी जी आहे ना, तुझ्या मंगोलिया की समजा आय डोंट नो, पण तिथं डेझर्ट खूप सुंदर आहे. So आणि आता इथं गाडी आम्ही आहे. आलेलो आहोत आणि आता आम्ही पिझ्झा बेकरीला छान जाणार आहे ही जागा, मला आवडली. अरे इथं स्टारबक्स पण आहे बच्चे. आहोत. आणि जायचं इथं आमची बच्ची पण आहे. आहे? चला जाऊयात. येस. हातात काय जरा दाखव ना एकदा. हे काय First from फॅन्सी China. आयटम काय घेऊन फिरते? शुभमने गिफ्ट आणलं हे. Wow. शुभमच्या मम्मीने. लागत होते मला काय म्हणणे तुमचं वातावरण वगैरे? अरे वातावरणाबद्दल. वातावरण चांगलं आहे. मला तर आवडतं बच्चे. बँगलोरचं वातावरण नेहमी बेस्ट आहे बेस्ट. ओके. सो हा ना, मला सगळे तेच कंप्लेन करतायत रोज. तर आम्ही आता मस्त वाईब करणार आहोत. ही ऑलरेडी आमच्या ब्लॉग मध्ये आम्ही एकदा टाकलंय पिझ्झा बेकरी, कारण आम्हाला ते खरंच खूप आवडतं. शुभम साठी स्पेशल आलोय आम्ही हा, इकडे. मी- शुभम गार्लिक ब्रेड खायला पुण्यावरनं इकडे आलाय बँगलोरला. और मी बी तो कसं तुझ्या करतो? बर्थडे साठी आलाय. नाही बच्चे, गार्लिक ब्रेड साठी आलाय. सो आता आम्ही ऑर्डर करणार आहोत क्लासिक गार्लिक ब्रेड विथ सनराईज टोमॅटो येस. आणि जे मला ह्याला शुभमला घालायचं ते खायला घालायची इच्छाच आहे. काय आणि झालं सम पिझ्झा. गार्लिक ब्रेड तोच छान आहे बच्चे. एक्सक्यूज मी. हो दादा. हो दादा. हा का? काढ काढ. जसे अजून भांडले नाहीत ना लोक इथं मराठीवर. कधीच नाही. पण आमच्या तोंडवर कॅब कॅन्सल केलं. हा, cab cancel दॅट केलं. काउंट्स. अच्छा म्हणजे काय मराठी. बच्चे काय प्रॉब्लेम होतोय तुला? ते डिश घेऊन आले तरी डायरेक्ट तू असं तोंड उघडलं. काय काय होतंय का तुला? जांभळ आली तुम्हाला. जांभळ नाही आले, तुला भूक लागली आणि तुला माहितीये तुला काय खायचंय. पिझ्झा मिळणार आहे तुला, म्हणून एवढा तुझा जीव वर खाली होतोय ना. पिझ्झा 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 तुला तिशी लागणार आहे. हे सांगायची गरज नाही ब्लॉग मध्ये. तुला तिशी लागणार आहे. मी कट करणार ब्लॉग मध्ये. तुला तिशी लागणार आहे. तिशी. तुझी तिशी लागणार आहे. तुझी तिशी. व्हेरी बॅड मॅन, व्हेरी बॅड जोक्स. कळतंय मला तुझा भूक लागले, पण त्या म्हणून तू काय ऑडियन्सचं डोकं खाणार होय का? चला खाऊया पोरांनो. सो गाईजेस, कसं लागतंय? परत एक बाईट घे, परत रिॲक्शन दे मला. चल. वा. मजा आली रोहिणी? पण ते एकदम ऑथेंटिक. है ना? एकदम ऑथेंटिक. लय भारी आहे का? लेट्स ट्राय गाईज. लेट्स गेट इनटू इट देन. सॉरी. एका बाजूला चीज आहे, एका बाजूला अनियन आहे. असं. अरे अरे पतंग सोडली. कसं आहे? सॉरी.
मला तर लय आवडतो हा. मी हेच खायचं म्हणून मला इथं काय म्हणजे म्हणते ऑनियन वाला साईड खाल्ला तू का कुठला खाल्ला एक मी खरं खूप खाऊ शकतो. अजून एक ऑर्डर करायचं का मग काय करायचं स्लिम शेडी. आम्ही थांबलो आता कॅब साठी आणि कॅबला आम्हाला शिव्या घालणारे तू आमचा कच्चा असा व्हिडिओ काढतोय जसं की आम्ही नाही का नाचायलाच सांगतोय आम्हाला. येस येस आय एम स्टँडिंग नियर दी ऑटो. करेक्ट 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 या. शुभ मला ऑकवर्ड होतोय. बरोबर आहे आता आपण बरोबर आहे. जायचंय जलजिरा घ्यायला कारण एवढा गू खाल्लाय. बच्ची गू थोडी खाल्लाय ऍक्च्युली गूच येतो. नेव्हर माइंड. चला मग नोलिया बेकरी मधून आम्ही घेतलंय. काय घेतलंय चैतन्य? रस लाचे ना. येस फ्रेश लाचे. लाचे मस्त पैकी असं रसमलाई बच्ची तू अशा गोष्टी का खाते ज्यांची नावं बोलण्यात पण आम्हाला हे होतं जरा. खायला चांगलं पाहिजे ना. हा, खायला चांगलं पाहिजे. आणि मग पार्टी चैतन्याच्या बर्थडेची. Yeah. आता आम्ही आलेलो आहोत ऐश्वर्या मार्टला कारण आम्हाला काय आईस्क्रीम घ्यायची संध्याकाळसाठी खायला प्यायला चटर पटर आणि क्रोकरी कोणाला आवडत नाही. मग मी असंच बघायला आले आणि चैतन्याचा बर्थडे पण आहे तर मग इथं असे थोड्या 1200 कॅन्डल्स रुपये. वगैरे आहेत तर मग मला कळत नाहीये मी हे कॅन्डल्स वगैरे घेऊ शकते का नाही. किधर गए भैया? बघू तो पण आला सरप्राईज आहे. छान केलं बच्ची. सुंदर केलं. सबने मिलके किया. ये शुभम ने किया. असं करतो. अरे तो कुठला आहे मी त्याला तरी यूज मध्ये आणलाय. चल बैठ. किधर बैठू मैं? This fellow is 30 years. 30 वर्षाचं काय आहे? 28 आहे. मैं 29 का हूँ भाई. 30 रनिंग होता है. ही माझ्या बायकोने सांगितलं असं 30 30 काय कुठली पद्धत आहे? मोहित बोल रहा है उसको पिन मार. अपनी घरवाली तो छुरी दे बच्ची. लकड़ी वाली तो घर. रुक एक सेकंड. इसमें कैंडल्स है क्या? नहीं, बेटा तुम मत. ठीक है गाइस. सब विश करो चैतन्य को तब तक. Happy birthday to you. तुम्हें क्लास दे देंगे. Happy birthday dear Chaitanya. Happy birthday to you. Thank you. ठीक आहे आता केक खातो. थँक्यू. इससे बोल रहा है जैसे बाप ने आगे बढ़े. ब्लॉगर बनला.